नमस्कार मंडळी, रुचिगंध या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खूपच सोप्या पद्धतीने खमंग शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम लो फ्लेमवर 2 कप शेंगदाणे घेऊन छानपैकी भाजून घ्या. ते मग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल. भाजून झाल्यानंतर त्याची फुलपाटं काढून टाका. आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घ्या. यानंतर मी छोटीशी तयारी करून ठेवली आहे. ती म्हणजे एका प्लेटला थोडंसं तूप लावून आधीच तयार करून ठेवले आहे. कारण मिश्रण तयार होताच लगेच प्लेटमध्ये पसरवावे लागते, नाहीतर ते पटकन गार होऊन कट करताना अडचण येऊ शकते. आता एका भांड्यात 1 ते 2 चमचे तूप घाला. त्यामध्ये 2 कप गूळ घालून मंद आचेवर वितळू द्या. जेवढे आपण शेंगदाणे घेते तेवढेच आपण गूळ घ्यायचं बरं का. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुळाचा घट्ट गोळा तयार झाला की त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे घाला. त्यात 1 ते 2 चमचे पाणी घालून सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत हलवत राहा. मिश्रणाचा गोळा तयार झाला की लगेच तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून समान पसरवा. थोडंसं कोमट असतानाच किंवा लगेच आपल्या आवडीनुसार चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात कट करून घ्या. त्यामुळे नंतर कापताना कोणतीही अडचण येणार नाही. आता चिक्की पूर्णपणे गार झाली आहे. त्याची सेपरेट चिक्की करा आणि खमंग शेंगदाणा चिक्की सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. प्लीज एन्जॉय द व्हिडिओ.